नमस्कार मित्रांनो, विनय दोघातील हे तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये सगळेजण आता जेवायला बसलेले असतात, परंतु कोणीही जेवायला तयार नसतं. आजी म्हणते की जेवण करून घ्या, तेव्हा अंशुमन लगेच आता आपल्या ताटामध्ये जेवणाचं वाढून घेतो. तर सुष्मिता त्याला खुणावते. तर अंशुमन म्हणतो की आजीच म्हणाली की जेवण करून घ्या म्हणून. तेव्हा समोर स्वानंदीला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या बरं. स्वानंदी म्हणते की नाही, मला भूक नाही, मी नाही जेवणार. तर समर म्हणतो की असं कसं, तुम्ही तर कायम मला सांगतात की पोटात जर अन्न नसेल तर पित्त वाढतं, त्यामुळे आता तुम्ही खायला घ्या. अंशुमन रागाने या दोघांकडे पाहत असतो आणि मलिका सुद्धा. तर स्वानंदी समरला म्हणते की हे बघा, मी भूक लागली तर खाईल. तर सुष्मिता लगेच म्हणते की ताई, अगं तुझा काय प्रॉब्लेम झालेला आहे? जे तुझं तर सगळं चांगलं झालेलं आहे, जे प्लॅन तू केले होते ते सक्सेसफुल झालेले आहेत, भूक तर माझी मिळालेली आहे. आजीला राग येतो. आजी सुष्मिताला म्हणते, हे बघ, ताईशी असं बोलायचं नाही. तेव्हा आता लगेच आजी असं म्हटल्यानंतर सुष्मिता म्हणते की का बोलायचं नाही, तिने तर माझं सगळं रिसेप्शन खराब करून टाकलेलं आहे आणि तरी सुद्धा मी का बोलायचं नाही. साडीच्या जागी मला ड्रेस दिला आणि सगळ्यांनी मला तोंडावर पाडलं, तरी सुद्धा मी काहीच बोलायचं नाही. तेव्हा आता मलिका सगळं काही ऐकून घेते आणि मलिका म्हणते की जाऊन दे सुश, अगं जे झाले ते झाले, अन्नावर कशाला राग काढायचा आहे ना तो. तेव्हा लगेच आता सुष्मिता रागवलेली असते. सुष्मिता म्हणते की नाही, माझा सगळं मूड गेलेला आहे, मलाच माहिती नव्हतं की माझी ताई मला इतकं काही म्हणजे कमी लेखते म्हणून. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ सुष्मिता, अगं मी तुला खरं सांगते, तू मूर्खासारखं काही बडबड करू नकोस. मी खरंच असं नाही वागलेले. मी आई बाबांची शपथ घेते, मी तिला जी काही पिशवी पाठवली होती त्यामध्ये साडी आणि शेलाच होता. त्यावरती आजी म्हणते की हो, मी सुद्धा पैठणी बघितली होती आणि तिने मला दाखवली आणि सरळ तुमच्या रूमकडे आली, पिशवीमध्ये पैठणीच होती. तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणते की एक्झॅक्टली, आणि सुष्मिता म्हणते की एक्झॅक्टली, त्या पिशवीमध्ये जो काही ड्रेस होता तो ड्रेस घालूनच मी खाली आले होते. तेव्हा स्वानंदी विचार करते की मग ती पैठणी गेली कुठे. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ सुष्मिता, हे ज्याच्याकडे तू पिशवी दिलेली आहे ना, हे सगळं त्यालाच विचारायला हवं आहे. आता मलिका लगेच म्हणते की आई बास, अहो यात सुद्धा तुम्ही अंशुमनला दोष देणार का? सगळं पास झालं, काय नवीन तुमचं हे नाटक. तेव्हा आता समरला राग येतो. समोर सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि हा विषय डायरेक्ट बंद करायला सांगतो. त्यावरती मात्र लगेच सुष्मिता म्हणते की माझं रिसेप्शन. तर समर म्हणतो की हे बघ, रिसेप्शन नाही झालं तर आता घरच्या घरी आपण काहीतरी कार्यक्रम करूयात. त्यानंतर आजी म्हणते की अरे हे बघ, लग्नानंतरची पूजा तर राहिलेली आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की घरच्या घरी. तर समर म्हणतो की हो, पाहुण्यांचा घाट वगैरे नकोय, आपण घरच्या घरीच करूयात. तेव्हा आजी म्हणते की बरं का सुष्मिता, आमच्या घरामध्ये परंपरेनुसार आता पूजेच्या दिवशी नवीन सुनेला गिफ्ट मिळतं. तेव्हा आता सुष्मिताला फारच आनंद होतो. सुष्मिता म्हणते की रिअली. तर समर म्हणतो की उद्याच ही पूजा करूयात आणि उद्याच तिला गिफ्ट देऊयात. आणि चला आता सगळ्यांनी जेवण करून घ्या. पण स्वानंदी शांत असते. समरचं लक्ष पूर्णपणे स्वानंदीकडे असते की ती जेवते की नाही. त्यानंतर इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये बाबा मात्र आता मंदाला खूपच रागवतात, कारण ती स्वानंदीला सावत्रपणाचा शब्द तिने उच्चारलेला असतो. बाबा म्हणतात की तुझी हिंमतच कशी झाली आजपर्यंत, म्हणजे स्वानंदीला असं काहीतरी बोलण्याची. आजपर्यंत मात्र तू हे सर्व केलं नव्हतं, पण आठव जरा, तू सगळ्या लोकांसमोर तिचा अपमान करून तिला सावत्र बोललीस. अगं तुला काही म्हणजे स्वानंदीचे उपकार तू विसरलीस का? आजपर्यंत तिने या घरासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. तिने सगळ्यांसाठी सगळं काही केलेलं आहे आणि तरी सुद्धा तू तिला सावत्र म्हणालीस. नंदूला काय वाटलं असेल बरं. तेव्हा आता मंदा म्हणते की झालं तुमचं बोलून. आणि हे बघा स्वानंदीने काय केलं, सुष्मिताला मात्र सगळ्यांच्या समोर ती साडी म्हणजे देण्याऐवजी ड्रेस आणून दिला आणि माझ्या बिचारे सुष्मिताला तोंडावर पाडलं. मग आता स्वानंदीची चूक नाही का यामध्ये. तेव्हा आता बाबा म्हणते की सगळ्यात जास्त चूक सुष्मिताची आहे. आपण कोणत्या कार्यक्रमाला जातो, आपण काय घातलं पाहिजे याचा विचार मात्र करायला हवा होता. इतकं साधं डोकं सुद्धा तिला वापरता आलं नाही. तर मंदा म्हणते की बरोबर आहे, सगळी चूक माझ्या मुलीची आहे. तिने लग्न केलं हे सुद्धा चुकीचं आहे, तिने प्रेम केलं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि तुमची मुलगी तेवढी आहे, ती सर्व संपन्न, सर्व गुण संपन्न, आणि तुमच्या मुलीची काहीच चूक नाही, सगळी माझीच चूक आहे असं कायम तुम्ही म्हणत असतात. तेव्हा आता बाबांना राग येतो. बाबा म्हणतात की अगं तू कधीपासून असा भेदभाव करायला सुरुवात केलं की तुमची मुलगी, माझी मुलगी, नक्की तुझं काय सुरू आहे. तू आता मंदा म्हणते की तुम्हाला खोटं वाटतं का, स्वानंदी आहेच तुमची मुलगी. तेव्हा बाबांना आणखीनच राग येतो. बाबा म्हणतात की काय सारखं सारखं तुमची 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 नाही तर आपली, नंदू ही आपली मुलगी आहे, रोहन आणि सुष्मिता सुद्धा आपलीच मुलं आहेत.
आणि सावत्र या घरामध्ये भेदभाव करायचं नाही. तेव्हा मंदा म्हणते की हो, बरोबरच आहे तुमचं. अगोदर मात्र हेच वाटायचं, कारण तुमच्या मुलीने चूक केली. चुकीचा ड्रेस मात्र माझ्या मुलीला रिसेप्शन मध्ये घालायला देऊन लग्न झाल्यापासून ती छळत आहे तिला. मग अजून काय करायला हवं? तेव्हा रोहन आणि अधिरा तेथेच असतात. तेव्हा रोहनला फारच राग येतो. रोहन म्हणतो की आई बास, तू नंदुताईला दोष देणं बंद कर, कारण ती चुकूनही कधी असं नाही करणार. किंवा मंदा मात्र रोहनला शांत बसायला सांगते. तर अधिरा म्हणते की आई, तुम्ही कायम रागातच बोलतात आणि रागाच्या भरात काय काय बोलतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा जे काही आपण बोलतो ते स्टेटमेंट आपण परत नाही घेऊ शकत, याचा विचार करत जा. आणि त्यामुळे फॅमिलीमध्ये कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो, याचा विचार करत जा. आणि प्लीज आई, आपल्या फॅमिलीच्या बाबतीत हे मात्र घडून देऊ नका. तेव्हा मंदा म्हणते की झालं झालं का तुझं बोलून? पण तुम्ही दोघंही गप्पच बसा. तेव्हा आता बाबांना फारच राग येतो. बाबा म्हणतात की तू गप्प बस, आधीला काही चुकीचं नाही बोलत. अगं तू डोळे बंद करून त्या अंशुमनवर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या मुलीला सुद्धा त्याबरोबर म्हणजे लग्न लावून दिलं. आणि नंदूचं काय, नंदू भलेही तुझी मुलगी नसेल, पण तुझ्या समोर, तुझ्या डोळ्यासमोर ती लहानची मोठी झाली. मग तिच्यावर विश्वास ठेवणं तुला इतकं जड का गेलं? तेव्हा मंदा म्हणते की अंशुमन मध्ये माझा विश्वास संपादन केला. आणि हे बघा, एवढंच जर तुम्हाला असं वाटत असेल तर सोनदीने तेच करावं, लहान बहिणीला जपावं आणि तिने सावत्रपणा सोडून द्यावा. आणि तसं जर तिने केलं नाही तर मात्र मी तिला म्हणजे कधीही माफ नाही करणार. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तिघही तुम्ही आणि देव जाणे कित्येक दिवस ही नाटकं बघावी लागणार आहे. असे बोलून तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते. बाबा, रोहन, अधिरा यांना फार राग येतो. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये आता पूजा असते. स्वानंदी गुरुजींना सगळं काही हाताखाली देत असते. पूजेची सर्व तयारी सुरू असते आणि विचारते की गुरुजी, हे सगळं काही जे सामान आहे ते अजून काही तुम्हाला लागतं का? पूजेसाठी स्वानंदी छान तयार सुद्धा झालेली असते आणि गुरुजींच्या हाताखाली सुद्धा सर्व काही देत असते. तेवढ्याच समर तेथे येतो. स्वानंदी आतमध्ये गेलेली असते. समर आता गुरुजींना सुप्रभात करतो आणि तेवढ्यात तेथे आता एक नोकर मात्र ताट वगैरे घ्यायला आलेली असते. आजी सुद्धा तेथे येते आणि आजी आता हे सर्व काही पूजा वगैरे बघून हसत असते, खुश होते. आणि तेवढ्या सोनदी फुलं आणायला गेलेली असते. ती फुलं कोण येणार, तोच लगेच आता त्या मेडला तिचा धक्का लागतो आणि तिच्या हातातील फुलं सगळी काही उधळली जाऊन स्वानंदी समरच्या मिठीत जाऊन पडते. समर अलगतीला झेलतो आणि दोघं एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांकडे बघता बघता आजी मात्र त्यांच्या दोघांकडे पाहत असते. तिला खूपच आनंद होतो दोघांना एकत्र बघून. आणि समर आणि सोनंदी एकमेकांकडे बघत आहे. आणि तेवढ्यात आजी सतत थोडंसं खाकरल्यासारखं करते. ते दोघं लगेच बाजूला होतात. ती घाईने ते खाली सांडलेली फुलं आता दोघंही वेचायला घेतात, गोळा करून घेतात. दोघंही बरोबरच मात्र आता ती फुलं गोळा करता करता दोघांची टक्कर सुद्धा होते. आजीला आणखीनच हसायला येतं. ती दोघंही एकमेकांकडे बघून हसतात, डोक्याला हात लावून. तेव्हा आजी म्हणते की अरे वा, शुभ शकून झालेला आहे. तेवढ्याच समोर म्हणतो की जरा पेनफुल शुभ शकून आहे, हो की नाही? आजी हसतच म्हणते की असू द्या, मी नारायण दादांना दुसरी फुलं आणायला सांगते. नाहीतर आजचा दिवस तुम्ही दोघंही फुलंच वेचत राहताल आणि टक्कर करून घेताल. समोर म्हणतो की बघ ना अगं आजी, अगं सोनंदी मॅडम कायमच घाईमध्ये असतात. एकतर फुलं तर पडलीच, परंतु स्वतः सुद्धा पडल्या असत्या आणि केवढं लागलं असतं त्यांना. तेव्हा आता आजी म्हणते की अरे कसं काय होईल बरं, काही होणार नाही. तुझ्यासारखा इतका काळजी घेणारा प्रेमळ नवरा असणारे कसं होईल काही. आणि चला एकमेकांकडे फक्त आता बघत बसू नका. पूजेचा मुहूर्त आहे, टळून जाईल आणि गुरुजींना काय हवं नको ते बघ बरं सोनंदी. तेवढं सोनंदी नारायण दादांना आता फुलांची टोपली देऊन नवीन फुलं बागेतून आणायला सांगते. जी आज जाते तर समोर सोनंदीला म्हणतो की जरा बघून चालत जा, सारखी धावपळ करत असतात. एकतर मी नसतो तर काय झालं असतं, पडलं असतं ना आणि लागलं असतं. तेव्हा सोनंदी हसते आणि म्हणते की छान वाटलं असेल आता मला काही बोलल्यानंतर. समोर म्हणतो की तुम्ही वागतातच तशा. सोनंदी म्हणते की ओके. तर समोर विचारतो की हा कसला ओके? मी धडपडत असते परंतु माझा मित्र मला सावरत असतो, त्याबद्दल थँक्यू. समोर म्हणतो की वेलकम. मला आता सावरणं हे माझं नेहमीच आहे, एक कामच आहे ते. तेव्हा सोनंदीला हसू येतं. ती गालाच्या गालात खुश होत असते. त्यानंतर इकडे सरपुतारांच्या घरामध्ये बाबांची देवपूजा सुरू असते, परंतु मंदाची किटकिट सुरू असते. आता तांदूळ निवडत असताना तिला एक डास असतो आणि ती म्हणते की आता पावसाळा सुरू होण्या अगोदर फवारणी केली पाहिजे. आणि त्या जाळे बघा, जाळ्या, अहो बघितलंस का त्या जाळ्या? तेव्हा आता बाबा लक्ष देत नसतात. तो जोरजोराने ती आता आदिराला आवाज देते. तेव्हा बाबांची देवपूजा झाल्यानंतर ते विचारतात की काय गो, तुझं नक्की काय सुरू आहे? अगं घरामध्ये जरा शांतता ठेवत जा, मी पूजा करत होतो ना, सारखी बडबड बडबड सुरू असते. आणि तेवढ्यात अधिरा बाहेर आलेली असते. तर आता ही मंदा पुन्हा आवाज द्यायला जाणार की अधि, तेवढ्यात अधिरा म्हणते की आले. आई काय झालं बरं सांगा. आणि मंदा शेवटी अधिरावरच आरोप करते की तुझ्यामुळेच आता मला यांचं ऐकून घ्यावं लागतं. अधिरा विचारते की आई आता मी काय केलं?
तर मंदा म्हणते की तू काही करत नाही, हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. अधीरा तुला कसलीच काम करायची नाही. अगोदर मात्र सुष्मिता होती आणि लाजून काजून जरा काम करत होती आणि आता तर सगळं काही काम मला एकटीलाच करावं लागतं. ये जरा तू बस, मला काम करू लाग असं अधीराला म्हणते. तेव्हा आता अधीरा लगेच मात्र ते तांदूळ निवडायला बसते. आता मंदा हसते आणि म्हणते की लगेच ऐकलं. अधीरा म्हणते की हो ना, तुमचं जास्त ऐकायला नको, म्हणजे बडबड. त्यामुळे बसले. तेव्हा मंदा म्हणते की हे बघ, अगं तू जरी काम करायला बसली ना, मला खूप कामं आहेत. मला जावयासाठी अनारसे करायचे आहेत. तांदळाचं पीठ मी भिजत घातलेलं आहे. मी त्याचं लग्न सुद्धा खूप घाईघाईत झालेलं आहे. जावायचा मानपान करता आला नाही आणि अधिक महिना सुद्धा निघून गेला. आता तरी आपण दोन्हीही जावयांना घरी बोलवून त्यांचा मानपान करूयात. रावांना सुद्धा आपण बोलूयात, चालेल का? त्यावरती बाबा म्हणतात की हे बघ, समर रावांना आपण बोलूयात, परंतु त्या आयुष्यवंतचा मानपान करण्यामध्ये मला कोणताही इंटरेस्ट नाही. किंवा मंदा म्हणते की तुम्ही असं का करतात बरं? दोन्हीही जावई आपलीच आहे, आपलीच लेकरती, त्यामुळे दोघांचाही व्यवस्थित मानपान आपण करूया. आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी करते सगळं काही काय करायचं आहे ते. हे बघ आदिरा, तू सगळे तांदूळ व्यवस्थित निवड, कुणाच्याही तोंडामध्ये खडा वगैरे जायला नकोय आणि लवकर घेऊन ये. आदिरा म्हणते की असं आहे. किंवा आदिरा आणि बाबा एकमेकांकडे पाहतात. बाबा तिला समजवतात, शांत राहायला सांगतात. त्यानंतर आता इकडे ही सत्यनारायणच्या पूजेसाठी तयार झालेली असते आणि तिचं आता हे आणि तिचं रील्स बनवण्याचं काम सुरू असते आणि तेवढ्यात तिथे अंशुमन येतो आणि आता ती अंशुमनच्या जवळ येऊन म्हणते की हे आहेत आपले लाडके अंशुमनजी आणि त्याच्या हातामध्ये हात घालून आता ती मात्र रील्स बनवायला घेते आणि तेवढ्यात अंशुमनला खूपच राग येतो. रागाने तो तिला बाजूला करतो आणि काय करतेस तेव्हा लगेच सुष्मिता म्हणते की अहो रील्स बनवते आणि तुम्हाला नाही का आवडत. तेव्हा अंशुमन रागाने म्हणतो की तेच ते नॉनसेन्स कुठली. सुष्मिता म्हणते की अंशुमन तुम्ही माझ्यावर सारखं सारखं का चिडतात बरं? अंशुमन रागाने म्हणतो की कारण तू वागते तशी, माझ्या परमिशन शिवाय माझा कोणी व्हिडिओ केलेला मला नाही आवडत असे स्पष्ट बोलतो. आणि परत असं करू नको. तेव्हा सुष्मिता म्हणते की आपण मॅरिड कपल आहोत. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की कपल आहोत म्हणून 24 तास तुझ्या हातामध्ये घालून फिरतच राहायचं का? दुसरी कोणतीही कामं नाहीत का मला? तेव्हा आता सुष्मिता रडतच म्हणते की मला फक्त माझ्या फॉलोअर्सला दाखवायचं होतं तुम्ही माझे हजबंड आहात. अंशुमनला आणखीनच राग येतो आणि रागाने म्हणतो की हे बघ, तुझ्या फॉलोअर्स मध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही, समजलं का? त्यामुळे प्लीज आता मात्र रडून मला आणखी त्रास देऊ नकोस. सुष्मिता आता रडतच बसते. तेवढ्यात तेथे मलिका येते. मलिका विचारते की काय झालं आणि काय रे अंशू, तू का सारखं सारखं तिला रडवत असतो? अंशुमनवर चिडते आणि सुष्मिताचे डोळे वगैरे पुसत म्हणते की बाळा रडू नकोस, काय झालं, तू का रडतेस? तेव्हा सुष्मिता रडतच म्हणते की सतत माझ्यावर ओरडत असतात, ते खूपच वेर्ड वागतात. तर मलिका रागाने म्हणते की अंशू तिला सॉरी म्हण आणि तेवढ्यात रागाने मात्र अंशू परत सॉरी असं म्हणतो आणि आता मलिका म्हणते की बघ, म्हटला ना तो सॉरी आणि आता रडायचं नाही. आज मात्र तुला किती ब्युटिफुल तू दिसत आहे आणि पूजेचं मान तुला मिळणार आहे आणि चल रडत बसू नको. पूजेसाठी काय हवं नको ते बघ बरं, चल बरं, खरंच तू खूप सुंदर दिसते. आणि तेवढ्यात सुष्मिता बाहेर जाते तर मलिका अंशुमनवर ओरडते की तुला अक्कल वगैरे आहे की नाही, अरे तू तिच्याशी असं का वागतोस? तेव्हा अंशुमन रागाने म्हणतो की मॉम, ती मला इरिटेट करते. तेव्हा मलिका म्हणते की तू बायको म्हणून त्या मोठ्या मुलीला आणलेला आहेस, त्यामुळे तुला चांगलं तर वागावंच लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती आपल्या हातातील कठपुतली आहे. आपल्याला जर सगळं साम्राज्य मिळवायचं असेल, किती काही झालं तरी तिला हॅपी ठेवावंच लागेल आणि तिच्याशी गोड गोड वागावं लागेल. कळतं का मी तुला काय म्हणते? आणि परत परत हे सांगायला लावू नकोस. तेव्हा अंशुमन म्हणतो की यस मॅम. तर मलिका म्हणते की चल लवकरात लवकर रेडी हो आणि खाली ये पूजेसाठी. त्यानंतर आता सुष्मिता थोडीशी बाहेर येते आणि मंदाला फोन करते. मंदा म्हणते की काय झालं अगं, तू असं नाकाने आवाज का काढते? तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं मम्मा, मी रडत आहे. नाकाने कुठे आवाज काढते आणि काय ग, तुला रडण्यासाठी काय झालं? स्वानंदी तुला काही बोलली का असं विचारते. तेव्हा सुष्मिता म्हणते की मला नंदुताई काही बोलली नाही, परंतु अंशुमन मला बोलले आणि मम्मा आजचा दिवस आमच्यासाठी इतका खास आहे, घरामध्ये पूजा आहे, तरी सुद्धा माझ्याशी नीट वागत नाहीत आणि ते अंशुमन माझ्यावर ओरडलेत. मंदा विचारलं की तू काय केलं? तर सुष्मिता म्हणते की मी काहीच केलं नाही, तरी सुद्धा माझ्यावर ओरडलेत. इथे आल्यापासून सतत माझ्यावर चिडचिड करत असतात आणि असं वियर्ड वागत असतात. लग्नाच्या अगोदर मात्र किती रोमॅन्टिक वागत होते, किती चांगलं वागत होते, पण इथे आल्यापासून सारखं सारखं माझ्यावर चिडतात. तेव्हा आता मंदा म्हणते की सुष्मिता, अगं एवढ्यासाठी कोणी आईला फोन करतं का? मी काय करायला हवं होतं बरं? मी तर 24 तास फोन करा म्हणजे फोनवर असायला हवं होतं. अगं हे बघ, ऐकून घे, नवऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. अगं हे बघ. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की एक मिनिट मग, तू डॅडावर जास्त चिडत असते
परंतु इकडे सगळी सिच्युएशन उलटी आहे. लग्नाच्या अगोदर मात्र माझ्याशी इतकं चांगलं वागत होते आणि आता जराही काही बोलले तर लगेच त्यांना त्रास होतो. तेव्हा आता लगेच म्हणता म्हणते की अगं हे बघ, उठसूट अशा नवऱ्याच्या तक्रारी करायच्या नसतात. ते तुझ्यावर किती प्रेम करतात बरं. 2.5 लाखाची काय, अगं 3 लाखाची अंगठी त्यांनी तुला दिली. अगं इतक्या चांगल्या घरात तुझं लग्न झालं, मग सारख्या सारख्या अशा तक्रारी करायच्या नसतात. आणि हे बघ, आज घरामध्ये पूजा आहे, त्यामुळे छान असं जोडीने पूजा कर. कसं छोट्या छोट्या गोष्टीसाठी तक्रार करत जाऊ नकोस. आणि चल, पूजा आहे, घरातलं सगळं काही व्यवस्थित आवरून घे. आणि मग आता फोन कट करते. आणि सुष्मिता मात्र रडत असते. तर तेवढ्या तेथे स्वानंदी येते. स्वानंदी म्हणते की सुष्मिता, अगं काय झालं, का रडतेस? कुणी काही बोललंस का बाळा तुला? आणि तेवढ्यात मात्र सुष्मिता ताईला काहीतरी सांगणार तर अंशवत धावतच येतो आणि म्हणतो की अगं तू इकडे काय करतेस? मी केव्हापासून तुला शोधतोय. तर आपल्या रूममध्ये. तर सुष्मिता रडतच म्हणते की मला यायचं नाही. तेव्हा अंशवत म्हणतो की तू असं काय करते, मला पर्सनली तुझ्याशी बोलायचं आहे. सुष्मिता म्हणते की नंतर बोलूयात, माझा मूड नाही. तेव्हा अंशवत म्हणतो की तुझा मूड खराब म्हणजे छान करतो, चल बरं. तेव्हा सोनती म्हणते की ती नाही म्हणते, तरी सुद्धा तू तिला फोर्स का करतो? आणि वहिनी ती माझी बायको आहे, त्यामुळे मला तिच्याशी पर्सनली बोलायचं आहे, चालेल ना? असे बोलून तो आता सुष्मिताला आतमध्ये घेऊन जातो. लाडाने मात्र आता तो तिचे हात वगैरे धरतो आणि किती माझ्यावर रुसली, एक स्माइल दे ना, तिच्या गुडघ्याजवळ खाली बसतो. अगं एकदा बघ तरी माझ्याकडे. तेव्हा तर सुष्मिता काही बघत नसते आणि म्हणते की नको, तुम्ही उगाच इरिटेट होता. अंशुमन तिची आता खूपच माफी मागत असतो, सॉरी वगैरे करतो. आता खूप नाटक करायला तो सुरुवात करतो आणि मला सांग बरं, मी जरा काही बोललो तर लगेच तू रडायला सुरुवात करते. तेव्हा सुष्मिता म्हणते की तुम्ही काय म्हटला? तुम्ही मला बावट म्हटला. अंशुमन म्हणतो की मी तुला बावट म्हणलो, तू लगेच बावट झाली का? तर सुष्मिता नाही असं म्हणते, पण तरी सुद्धा तुम्ही आणखी काहीतरी बोललात. आणखी काय विचारतो तर सुष्मिता म्हणते की हेच तर, फॉलोअर्सची काही संबंध नाही, मला काही आणखी त्रास वगैरे देऊ नकोस. तिला खुश करण्यासाठी म्हणतो की खरंच सॉरी, आणि आपण थोड्या वेळाने मस्त एक रील्स बनवूयात प्लीज. अगं आता हसणं असे म्हणतो. तेव्हा सुष्मिता लाडातच म्हणते की तुम्ही सारखं सारखं माझ्यावर असं का चिडतात बरं? बस अंशुमन नाटक करत म्हणतो की कारण तू माझी आहेस आणि तुझ्या बाबतीत खूप मजेशीर, त्यामुळे तुझ्यावर नाही चिडायचं तर मग कोणावर चिडायचं? प्लीज तू असं तुझ्या ताईसमोर रडत जाऊ नकोस. तिचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. तिला जर आता रडताना तुला बघितलं तर तिला आणखी कारण मिळेल आणि आपलं लग्न मोडण्यासाठी तुला चालेल का बरं? तेव्हा सुष्मिता म्हणते की हे बघा, मला ताईचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला काहीतरी सायकोलॉजी प्रॉब्लेम आहे का? भस्कन असं कुणाच्याही अंगावर जातात आणि चिडचिड करतात. जर असं असेल तर तुम्हाला योगा करण्याची गरज आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की ठीक आहे करतो. तो नाटक करायला सुरुवात करतो, खोटं बोलतो. काय सांगायचं, माझे प्रॉब्लेम्स खूप काही आहेत. आजकाल माझ्याशी कसं वागतो, कारण ऑफिसमध्ये मी सगळं काही काम करत होतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तो माझ्याशी भांडतो, रागराग करतो. तुझी ताई तर आगीमध्ये तेल ओतते. आता सुष्मिता विचारते की पण जेजू तुमचा रागराग का करतात? अंशुमन होतो की कारण त्याला सुद्धा माहिती आहे की राजवाड्यांचा खरा वारसदार कोण आहे, मी आहे. तेव्हा सुष्मिता मात्र अंशुमनकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.